जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। येत्या 7 जुलै 2024 रोजी विधान परिषदेच्या 4 सदस्यांचा कार्यकाळ हा पूर्ण होणार आहे। या जागा रिक्त होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या 4 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय। यामध्ये 2 पदवीधर तर 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे। निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 10 जून रोजी मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ तसंच कोकण पदवीधर मतदारसंघ आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार 15 मे रोजी या 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर 22 मे हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। अधिक माहिती घेऊयात, जुई गडकरी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, काय अधिक अपडेट्स या बातमी संदर्भात? प्रज्ञा, ही अत्यंत महत्त्वाची माहिती बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणुका आता जाहीर झालेल्या आहेत। 7 जुलैला विधान परिषदेच्या 4 सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने हे मतदान होत आहे। 15 मे रोजी या 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। तर 22 मेला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे। खरं तर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर मग लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती। 20 मेला मुंबईमध्ये शेवटच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर ही सगळी रणधुमाळी संपेल। मात्र त्या आधीच आता 15 मे रोजी या 4 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे निश्चितच आता पक्षांना या गोष्टीकडे देखील लक्ष द्यायला लागणार आहे। प्रज्ञा, अगदी मुंबई कोकण या ठिकाणी अर्थातच हे 4 जागा ज्या आहेत त्या ठरवाव्या लागणार आहेत। 2 पदवीधर 2 शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक आहे आणि ह्याची सुद्धा रणनीती अर्थातच आपण बघतोय महायुती आणि महाआघाडीकडनं झालेली ही असणारच आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।